नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित मराठी माध्यम विभाग दुसरा जो आहे आपला द्वितीय सत्रातला सेकंड टर्म मधला त्यातलं प्रकरण 10 समीकरणे या प्रकरणाला सुरुवात करूयात। समीकरणे कशाला म्हणतात हा नवीन भाग आपल्यासाठी असल्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे। नवीन संकल्पना असल्यामुळे आपण ती नीट समजून घ्या, कारण इथून पुढे आपल्याला प्रत्येक वर्गामध्ये समीकरण सोडवायचे आहेत। अगदी तुम्हाला जोपर्यंत गणित शिकायचे तोपर्यंत समीकरणे आपली पाठ सोडणार नाहीत। त्यामुळे आपण आता समीकरण नेमकं कसं तयार होतं, समीकरण कशाला म्हणतात ते आपण नीट समजून घेणार आहोत। आपण गणितामध्ये 4 क्रिया पाहतो बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। या चारही क्रिया करून हे जर सारखंच जर उत्तर येत असेल तर आपण त्या 2 क्रिया बरोबर हे चिन्ह, गणिती भाषेत बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवतो। बरोबर चिन्ह ज्या ठिकाणी वापरलेलं असतं त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया करून येणारी उत्तरं ही समानच असावी लागतात, तरच दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह दाखवता येतं। बरोबर चिन्हाचा अर्थच असा आहे की त्याची उजवी बाजू आणि त्याच्या डावी बाजू यांच्या किमती समान असल्या पाहिजेत, सारख्या असल्या पाहिजेत। मग अशा समानतेला समीकरण असे म्हणतात। तर हे जे काही पुस्तकात दिलेलं आहे हे आपण उदाहरणाने समजून घेऊयात। एक 4 वेगवेगळ्या क्रिया समजा आपण करून पाहू की उत्तर 10 आलं पाहिजे। अशा क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा आपण जर केल्या तर 8 अधिक 2 बेरजेची क्रिया जर मी मांडली या पद्धतीने, आठ अधिक 2 ही बेरीज आपल्याला 10 उत्तर मिळवते। पेनाला काय झालं? 8 अधिक 2 बरोबर 10। आता आपण क्रिया जर बदलली तर अशी क्रिया करायची आपल्याला की ज्याचं उत्तर 10 येईल। गुणाकार जर आपण केला तर इथे तुम्हाला 5 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 5 याचं पण उत्तर 10 आल्याचं दिसून येईल। त्यानंतर समजा 12 वजा 2 बरोबर 10, 12तनं 2 वजा केलं तरी उत्तर किती येते 10 येते। किंवा 40 भागिले 4 तर याचं पण उत्तर त्या ठिकाणी 10 येणार आहे। क्रिया वेगवेगळ्या आहेत पण या सर्व क्रियांचं उत्तर 10 असं सारखंच समान उत्तर आलेलं आहे। त्यामुळे आपण यातल्या कोणत्याही 2 क्रिया एकापुढे एक मांडू शकतो। मी जर असं लिहिलं 8 अधिक 2 बरोबर 5 गुणिले 2 तर इथे तुम्हाला दिसेल की हे जे उत्तर आहे 8 अधिक 2चं ते 10 आहे आणि 5 गुणिले 2चं उत्तर पण 10च आहे। त्यामुळे बरोबर चिन्ह जे आहे ते आपण इथे मध्ये लिहू शकतो। मग बरोबर चिन्ह लिहून अशा पद्धतीने आपण जर गणिती मांडणी करत असाल की ज्या गणिती मांडणीमध्ये उजव्या बाजूला एक क्रिया आहे आणि डाव्या बाजूला वेगळी क्रिया आहे, तर अशा गणिती मांडणीला आपल्याला समीकरण असं म्हणायचं आहे। आणि मग हे जे समीकरण असेल त्या समीकरणामध्ये आपल्याला समानता ही गोष्ट महत्त्वाची समजून घ्यायची आहे। बरोबर चिन्ह तुम्हाला समानता दाखवेल। बरोबर चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्याची उजव्या बाजूची क्रिया आणि डाव्या बाजूची क्रिया करून सारखं उत्तर येणं गरजेचं आहे। तर इथे आपण याप्रमाणे आणखी समीकरण जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर 5 गुणिले 2 बरोबर 12 वजा 2 असं पण एक समीकरण मी लिहू शकतो। तिसरं समीकरण मला लिहिता येईल 12 वजा 2 बरोबर 40 भागिले 4। या सगळ्या क्रियांचं उत्तर समान आहे। त्यामुळे तुम्ही यातली कोणतीही क्रिया एकापुढे एक बरोबर हे चिन्ह मांडून जर लिहित असाल तर अशा मांडणीला ही जे काही मी मांडलेलं आहे इथे, त्यानंतर ही जी मांडणी आपण केलेली आहे या मांडणीला आपल्याला काय म्हणायचं आहे, समीकरण असं म्हणायचं आहे। तर अशा पद्धतीने समीकरणाचा अर्थ नीट ध्यानात घेतल्यानंतर समीकरण म्हणजे एखाद्या तराजूप्रमाणे असतं। तसं तराजू आपण पाहतो बाजारामध्ये की त्या तराजूच्या दोन्ही पारड्यामध्ये वजन टाकल्यानंतर तो तराजू सारखा होतो, संतुलित राहतो। इथे चित्र दाखवलेलं आहे। तराजूच्या उजव्या पारड्यामध्ये जितकं वजन असेल तितकं जर डाव्या पारड्यामध्ये आपण टाकलं तर तराजू कसा राहतो, संतुलित राहतो, समान स्थितीमध्ये राहतो। जर वजन कमी जास्त असेल तर ज्याच्यात जास्त वजन आहे ते पारडं खाली जातं आणि कमी वजनाचं पारडं वर जातं, म्हणजे ते खालीवर स्थितीमध्ये
तराजू जर असेल तर त्या स्थितीला आपण समीकरण म्हणू शकत नाही, परंतु संतुलित स्थितीमध्ये असणारा तराजू म्हणजे त्या ठिकाणी तुमचा समीकरणाचं एक उत्तम उदाहरण आपल्याला मानता येईल। संतुलित वजन काटा हा समीकरणासारखा असतो संतुलित स्थितीमध्ये, म्हणजे दोन्ही त्याचे पारडे जे आहेत ते सरळ स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे, दोन्ही पारड्यामध्ये सारखं वजन असणं गरजेचं आहे। जसं बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला समान उत्तर येणं अपेक्षित असतं, तसं तराजूच्या बाबतीत सुद्धा आपण समजून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आणखी काही उदाहरणाने समजून घेऊ की नेमकं समीकरण कशाला म्हणायचं आहे। काही मुद्दे आपण आपल्या वहीमध्ये या पद्धतीने नोट डाऊन करून ठेवायचे आहेत। हे बरोबर हे समानतेसाठी वापरले जाणारे चिन्ह आहे, याचे वाचन बरोबर असे केले जाते। या चिन्हाच्या दोन्ही बाजूकडील संख्या समान असतात, बरोबर हे चिन्ह वापरून लिहिलेल्या समानतेला समीकरण असे म्हणतात। तर हे नोट्स जे आहेत ते आपण आपल्या वहीमध्ये अशा पद्धतीने लिहून ठेवायचे आहेत, जे आपल्याला अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडणार आहे। तर इथे पुन्हा आपण एक दोन उदाहरण समजून घेऊयात। पहा की 8 × 5 याचं उत्तर 40 येतंय आणि त्याच पद्धतीने 30 + 10 याचं उत्तर 45 येतंय। तर उत्तर समान असलेल्या ज्या दोन क्रिया आहेत त्या आपण बरोबर चिन्ह वापरून एकापुढे एक लिहिलेल्या आहेत। ज्याचं उत्तर सारखं येतंय अशा कोणत्याही दोन क्रिया आपण एकापुढे एक मांडू शकतो बरोबर चिन्हाने। आणि मग असं जी मांडणी आपण केलेली इथे 8 × 5 = 30 + 10 या मांडणीला समीकरण असे म्हणतात। आता समीकरणामध्ये एखाद्या संख्येच्या ऐवजी अक्षरही वापरता येतं, तो आपला पुढील मुद्दा आहे, तोही आपण समजून घेऊ। पण त्याआधी समीकरणाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे। इथे 40 / 10 = 4 उत्तर आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने 16 - 12 याचं पण उत्तर 4 आलेलं आहे। तर समान उत्तर आलेल्या क्रिया आपण बरोबर चिन्हाने एकापुढे एक मांडायच्यात आणि त्या मांडणीलाच आपण समीकरण असं म्हणायचं आहे। 40 / 10 = 16 - 12 हे समीकरण तयार झालेलं आहे। म्हणजे इथे ही जी मांडणी दाखवलेली आहे पहा, या मांडणीला आपण थोडक्यात समीकरण असं म्हणणार आहोत। 40 / 10 = 16 - 12। त्यानंतर इथे ही जी मांडणी आहे 8 × 5 = 30 + 10 या स्वरूपातल्या मांडणीला आपल्याला समीकरण असं म्हणायचं आहे। तर या मुद्द्यावर आधारित असलेला सराव संच 26 जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे। समीकरणाचा अर्थ आपण नीट ध्यानात घ्यायचा आहे। पहा पुस्तकात आपल्या समीकरणाची व्याख्या दिलेली आहे, ज्याला मी इथे लाल कलरने अंडरलाईन करून दाखवलेलं आहे। पहा ही एवढी व्याख्या आपण अशा पद्धतीने समीकरणाची लिहू शकतो गणिती भाषेत। बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवतो, अशा समानतेला समीकरण असे म्हणतात। 17 - 2 = 5 × 3। इकडे वजाबाकीची क्रिया आहे, याचं उत्तर 15 येतंय। इकडे गुणाकाराची क्रिया आहे, याचं पण उत्तर 15 येतंय। म्हणजे समान उत्तराच्या क्रिया आपण एकापुढे एक मांडल्यानंतर जी मांडणी मिळते त्याला समीकरण असे म्हणतात। तर सराव संच 26 इथे आपण सोडवणार आहोत। सराव संच 26 मध्ये आपल्याला खाली वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत, त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे। तर इथे आपण आधी या ज्या काही गणिती क्रिया दिलेल्या आहेत त्या गणिती क्रिया करून त्यांची उत्तरं शोधणार आहोत आणि मग ज्यांची उत्तरं समान आहेत अशा गणिती क्रिया आपण त्यांच्या जोड्या लावून बरोबर चिन्हाने एकापुढे एक लिहिणार आहोत आणि ती जी मांडणी असणार आहे त्यालाच आपण समीकरणे म्हणणार आहोत। तर इथे 16 / 2 याचं उत्तर 2 × 8 = 16 8 येतंय। 5 × 2 याचं उत्तर 10 येतंय। 5 × 2 = 10। 9 + 4 याचं उत्तर 13 येईल। 72 / 3 3 × 2 = 6 होतात, हातचा एक उरेल वरून 2 घेतले 12 झाले। 3 × 4 = 12 म्हणजे याचं उत्तर 24 येईल। 4 + 5 या क्रियेचं उत्तर 9 येईल। 8 × 3 = 24 होतात। 19 - 10 या क्रियेचं उत्तर 9 येईल। 19 मधनं 10 गेले 9 उरले। 10 - 2 या क्रियेचं उत्तर 8 येईल। 37 - 27 या क्रियेचं उत्तर 10 येईल आणि 6 + 7 या क्रियेचं उत्तर 13 येईल। आता पहा इथे ज्या क्रिया दिल्या त्या सर्वांची उत्तरं आपण लिहिलेली आहेत आणि आता उत्तरं समान असलेल्या जोड्या आपण शोधायच्या आहेत। पहा त्याला आपण समीकरण असं म्हणणार आहोत। तर इथे पहिली जी जोडी आहे, पहिलं समीकरण आपण लिहिणार आहोत। इथे 16 / 2 बरोबर
आता याच्याबरोबर कोणती क्रिया लिहिणार तुम्ही, तर ज्याचं उत्तर 8 आलेलं आहे पहा, तर 8 उत्तर कोणत्या क्रियेचं आलेलं ते पुढे शोधू आपण. इथे 10 - 2 या क्रियेचं उत्तर 8. इथे बरोबर 8 नाही लिहायचे आपल्याला, तर ही जी क्रिया ज्याचं उत्तर 8 आलेलं आहे ती क्रिया इथे तुम्हाला लिहायची आहे 10 - 2. तर हे पहिलं समीकरण आपल्याला मिळालं 16/2 बरोबर 10 - 2. या दोन्ही क्रियांचं उत्तर कसं येतंय पहा, सारखंच येतंय. यानंतर दुसरी क्रिया घेऊ आपण 5 × 2. 5 × 2 बरोबर 5 × 2 या क्रियेचं उत्तर 10 आहे. तर आणखी पुढे कोणत्या क्रियेचं उत्तर 10 आलेलं आहे ते शोधा. पहा या ठिकाणी 37 - 27 या क्रियेचं उत्तर 10 आलेलं आहे, त्यामुळे ती क्रिया पुढे मांडायची आपण. 5 × 2 बरोबर 37 - 27 हे आपलं दुसरं समीकरण मिळेल. त्यानंतर तिसरं समीकरण, पुढची क्रिया घ्या 9 + 4. 9 + 4 बरोबर 13 उत्तर आलेलं आहे. मग पुढे आणखी कोणत्या क्रियेचं उत्तर 13 दिसते तुम्हाला, इथे पहा 6 + 7. तर ती क्रिया त्या ठिकाणी मांडायची 6 + 7. 9 + 4 बरोबर 6 + 7 हे तिसरं समीकरण आपल्याला मिळालंय. यानंतर चौथं समीकरण, पुढची क्रिया बघा 72/3 या क्रियेचं उत्तर 24 आलेलं आहे. आणखी 24 उत्तर आलेली क्रिया शोधायची आपल्याला, तर ती इथे सापडते पहा 8 × 3. 8 × 3 = 24. 72/3चं उत्तर 24 आहे. त्याचप्रमाणे 8 × 3चं उत्तर पण 24 आहे. दोन्ही पारड्यामध्ये सारख्या वजनाच्या वस्तू आहेत, त्यामुळे हे संतुलित अशा प्रकारचं समीकरण आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. संतुलन आहे त्याच्यामध्ये, दोन्ही बाजू समान आहेत. त्यानंतर 5वं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात पहा 4 + 5 याचं उत्तर 9 आलेलं आहे. तर आणखी कोणत्या क्रियेचं उत्तर 9 दिसतंय तुम्हाला, तर इथे पहा 19 - 10 या क्रियेचं उत्तर सुद्धा 9 आहे. तर या पद्धतीने एकूण 10 क्रिया इथं आहेत. या 10 क्रियांचे 5 समीकरणं आपल्याला मिळालेली आहेत. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये नेमकं समीकरण कशाला म्हणायचं आहे त्या समीकरणाच्या संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन केलेले आहेत. नोट्स म्हणून आपण ते वहीत लिहायचे आहेत. त्याखाली अशा प्रकारची 2 उदाहरणं ही आपण लिहून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या वहीमध्ये अशा प्रकारे सराव संच 26 जो आहे तो या पद्धतीने सोडवायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये सोडून दाखवलेली उदाहरणं व्यवस्थित छान अक्षरात लिहून घेणं अपेक्षित आहे. धन्यवाद.